आरटी प्रवेश 2026-27 चौथ्या यादीतील पालकांना प्रवेश घेण्याची मुदत ही 10/7/2026 होती आणि ती मुदत आता संपलेली आहे। तर पालक वर्गांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता चौथ्या यादीतील पालकांनी जमा केले आहेत की आपली सीट कन्फर्म ही कशी होणार आहे आणि ती कशी चेक करायची। तर चला पालक वर्गांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे आरटीच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे की आपणास व्हेरिफिकेशनसाठी जी काही डॉक्युमेंट आपण अपलोड केली होती आपण ॲप्लिकेशन करतेवेळी, ती सर्व डॉक्युमेंट आपण जमा केली असतीलच। त्या सर्व डॉक्युमेंटमध्ये आपले आधार कार्ड, आपल्या पाल्याचे आधार कार्ड, पाल्याचे बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, आपल्या घराचे गुगल लोकेशनचा पुरावा आणि जर काही रेंट ॲग्रीमेंट असेल तर पालक वर्गांनो, आपण अर्ज भरतेवेळी जी काही आपली ओरिजिनल डॉक्युमेंट होती ती जर आपण सर्व व्यवस्थितरित्या जमा केली असतील तर आपली सीट ही 100% कन्फर्म होत असते। याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे। फक्त ज्यावेळी आरटीचे अधिकारी आपल्या घरी गुगल लोकेशन चेक करण्यासाठी येतात तेव्हा मात्र आपण घरी उपस्थित असणे गरजेचे आहे आणि ती फक्त शेवटची प्रोसेस असते आणि ती जर प्रोसेस पूर्ण झाली तर आपली ही सीट कन्फर्म होत असते। तर पालक वर्गांनो, आपण आपल्या पाल्याचा अर्ज भरतेवेळी जी डॉक्युमेंट सादर केली होती ती सर्व डॉक्युमेंट आपण न चुकता, आपलं नाव वगैरे सर्व व्यवस्थित पाहिजे, ती जर आपण व्हेरिफिकेशनसाठी सादर केली असतील तर आपली सीट ही 100% कन्फर्म होत असते। अशा पद्धतीने आपली ही सीट कन्फर्म होणार आहे। आता आपण दुसरी गोष्ट बघायची आहे की आपण आपली सीट जी कन्फर्म झालेली आहे ती कशी चेक करायची। तर पालक वर्गांनो, आपण आरटीकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिली याचा अर्थ आपली सीट कन्फर्म झाली याचा अर्थ असा होत नाही। तर इथे आपण आरटीच्या डॅशबोर्डवरती यायचं आहे। इथे अर्जाची स्थिती यावर आपण क्लिक करायचं आहे आणि इथे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून गो म्हणायचं आहे। तर इथे आपण बघायचं आहे की गो म्हटल्यानंतर आपल्या अर्जाचे स्टेटस इथे आपल्याला दिसून जाते। तर इथे ॲडमिटेड असं येणं गरजेचं आहे आणि ॲडमिटेड आल्यानंतर आपण इथे आपणास ॲडमिट कार्ड दिसून जाते। आपण हे ॲडमिट कार्ड ओपन करायचे आहे आणि शाळेमध्ये भेट द्यायची आहे। अशा पद्धतीने आपली ही सीट कन्फर्म होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण 2च मिनिटामध्ये आपली सीट कशी कन्फर्म होणार आहे अशी चेक करायचे आहे। शिवाय आपल्या अर्जाची स्थिती पण बघायची आहे आणि जर इथे आपणास ॲडमिट कार्ड आले असेल तर आपली सीट ही 100% कन्फर्म झालेली आहे। तर पालक वर्गांनो, अशा प्रकारे चेक करा आपली सीट कन्फर्म झालेली आहे की नाही आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। चौथ्या यादीमध्ये जे पालक आहेत त्यांच्यासाठी ही एक बातमी होती। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही आरटीकडे जागा आहेत तिथे आपण बघायचं आहे, चौथ्या यादी अखेर आजपर्यंत 991 जागा ह्या डिस्ट्रीब्यूट झाल्या आहेत आणि आज अखेर फक्त 9168 जागा ह्या आरटीकडे आहेत। तर पालक वर्गांनो, व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।